नमस्कार रसिक वाचक हो, मी तुमची मिथिला घेऊन आली आहे तुमच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं, काव्य आणि बरंच काही. आज आपण सुरू करूया एक अशी कहाणी जिच्यामध्ये एक अमेरिकन आई आपल्या छोट्या 4 वर्षांच्या मुलीला घेऊन शत्रू राष्ट्रामध्ये अडकली आणि नंतर तिने स्वतःच्या हिमतीच्या जोरावर स्वतःला आणि स्वतःच्या मुलीला सुखरूपपणे त्या देशातून बाहेर काढलं. नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक इराणमध्ये आपल्या मुलीसोबत अडकलेल्या एका अमेरिकन स्त्रीची खरी कहाणी आहे. पुस्तकाच्या लेखिका बेट्टी मेहमोदी या स्वतः या कथेच्या नायिका आहेत. आपल्या इराणी पतीकडून फसवणूक झाल्यामुळे ते आपल्या मुलीसह इराणमध्ये अडकले. तेव्हा पुन्हा मायदेशी जाण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडला आहे. दिवस होता 3 ऑगस्ट 1984. ब्रिटिश एअरवेजच्या विमानात खिडकीपाशी बसलेली छोटीशी म्हातोब 2 दिवसांच्या भल्या मोठ्या प्रवासाने शिणून गेली होती. बेट्टीचा नवरा मूडी मेहमोदी याने उतरायची तयारी करायला सांगितल्यावर बेट्टी विमानाचे बाथरूममध्ये जाऊन तयार व्हायला लागली. आरशात बघताना वयाच्या 39व्या वर्षी सुद्धा स्वतःची अशी बावरलेली अवस्था बघून बेट्टीला सुद्धा आश्चर्य वाटलं. इथे यायचं मनात नसताना सुद्धा आपण येऊन पोहोचलो. कदाचित हे 2 आठवडे झरझर संपूनही जातील आणि आपण पुन्हा अमेरिकेला जाऊन आपलं आयुष्य जगू, असा स्वतःच्याच मनाला दिलासा देत ती आवरू लागली. मुडीने बजावल्याप्रमाणे काळ्या रंगाचे जाडे भरडे स्टॉकिंग, अंग पुरेपूर झाकला जाईल असा हिरवट रंगाचा स्कर्ट ब्लाउज, डोक्याला केस पूर्ण झाकले जातील असा रुमाल आणि मुद्दामच घातलेला चष्मा, असं सगळं घातल्यावर तिला स्वतःचंच ध्यान अगदीच गावंढ शेतकरी बाईसारखं वाटायला लागलं. परंतु चांगलं दिसायचंय कोणासाठी असा विचार करून बेट्टी जागेवर येऊन बसली. इराणी अधिकाऱ्यांच्या दृष्टीपासून अमेरिकन पासपोर्ट जपून ठेवण्याच्या नावाखाली मुडीने त्यांचे पासपोर्ट स्वतःजवळ काढून घेतले. ते बेट्टीला देखील पटले, कारण कितीही झालं तरी ती अमेरिकन आणि तिचा पती मूडी हा इराणी होता. तसेच त्याच्या नावाचा इराणमध्ये दबदबाही होता. लवकरच विमानाने उतरण्याची तयारी चालू केली. विमानाच्या गतीमुळे घाबरलेल्या छोट्या म्हातोबला बेट्टी कुशीत घेऊन थोपटू लागली आणि पुन्हा एकदा तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ज्या देशात अमेरिकनांचा एवढा उघड तिरस्कार केला जातो, तिथे मी एक अमेरिकन स्त्री आपल्या लहान मुलीला घेऊन कशासाठी चालले होते? तिला अमेरिकेतील तिच्या घराचा प्रसंग आठवू लागला, जेव्हा मुडीचा पुतण्या मम्मल घोडसी हा इराणला जाण्याचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी आला होता. बेट्टीच्या मनात विचार आला, जगाच्या पाठीवर माणूस 2 आठवडे कुठेही काढेल, पण त्याला आपल्या घरात परत सुरक्षित येण्याची खात्री असेल तर. एकदा स्वतःच्या देशात गेल्यावर मुडीने आम्हाला दोघींना कायमचं तिथे ठेवून घेण्याचा डाव टाकला तर. मूडी हा अमेरिकेत जवळपास 20 वर्ष राहिला होता. अमेरिकन जीवन पद्धतीत तो चांगलाच मुरला होता. त्याचे संपूर्ण करिअर तिथे होते. मुख्य म्हणजे त्याचा डॉक्टरी व्यवसाय पण तिथे होता. पण हे सर्व जरी खरे असले तरी तो एक भावभावनांचा कल्लोळ असलेलं मन असलेला मनुष्य होता. स्वतःच्या घराण्यापेक्षा, कुटुंबियांपेक्षा मोठे त्याला काहीही नव्हते आणि ही मूडीची बाजू मात्र बेट्टी एकटीच ओळखत होती. त्याचमुळे 2 आठवड्याच्या मुक्कामानंतर परत अमेरिकेला जाण्याची जितकी शक्यता होती तितकीच तो जबरदस्तीने इराणमध्येच ठेवून घेईल याची पण शक्यता होती आणि तरीही बेट्टी त्याच्याबरोबर निघाली होती. एकदाचं त्यांचं विमान तेहरानच्या गजबजलेल्या विमानतळावर उतरलं. सकाळचे 7 वाजता सुद्धा ऊन जणू गिळंकृत करायला येत होतं. स्वागत कक्षात पोहोचताच घाम आणि उग्रवासाचा भयानक धबकारा त्यांच्या अंगावर आला आणि कधी एकदा यातून बाहेर पडतो असं त्यांना होऊ लागलं. निरनिराळ्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची नुसती खिचाखिच चालली होती. विमानतळावरच बेट्टीला इराणी स्त्रियांच्या कर्मठपणाचा अनुभव आला. दिसेल ती प्रत्येक स्त्री नखशिखांत चादोर घालून होती. चादोर हा एक मोठा अर्धचंद्राकृती कापडाचा तुकडा असून तो खांदे, कपाळ व हनुवटीवरून पांघरलेला असतो. त्यामुळे फक्त डोळे, नाक व एवढेच उघडे दिसतात. त्यातूनही अत्यंत धार्मिक इराणी स्त्री असते त्या आपला फक्त एकच डोळा दिसू देत.
बेट्टीला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलं की अंगभर कपडे घालण्याच्या, नख देखील दिसू न देण्याच्या कपड्यांच्या इतरही पद्धती असतातच की. मग हा एवढा प्रचंड, अगडबंब आणि त्रासदायक गोषा कशासाठी? आणि हा अन्याय मूकपणे सहन करणाऱ्या या स्त्रिया. अखेर अर्ध्या तासाने एकदाचे पासपोर्ट काउंटर पार केल्यानंतर बेट्टीने म्हातोबसाठी घाईने प्रसाधनगृहाची चौकशी केली. आणि तिथे जाऊन ती थबकलीच. कारण प्रसाधनगृहाच्या नावाखाली कमोडचा तर पत्ताच नव्हता, पण पांढऱ्या फरशीच्या मधोमध एक भोग होते. त्यात अर्थात सर्वत्र घाण आणि त्यात माशांचा सुकाळ. मला घाण वाटते, मी नाही जाणार, असे म्हणून म्हातोबने गळा काढला. तिची खरं तर कठीण अवस्था झाली होती, पण पुन्हा असल्याच एखाद्या सार्वजनिक प्रसाधनगृहात जाण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळे आता मुडीच्या बहिणीच्या घरी जाईपर्यंत त्यांना थांबणे भागच होते. सामानाची वाट बघता बघता अचानक दाहिजान अशी फारसी भाषेतील आणि पळत आलेल्या एका तरुणाला मुडीने मिठी मारली. हा मुडीचा भाचा झिया. त्याला बघून मुडीच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे पाहून बेट्टीला स्वतःलाच लाज वाटली. जशी मला माझी अमेरिका तशीही त्याची मायभूमी. त्याला यांना भेटावंसं वाटणारच की. 2 आठवडे त्यांच्या सहवासात राहायचा पूर्ण हक्क होता त्याला. नंतर परत जाणारच होतो असं तिच्या मनात आलं. झियाचे प्रथम दर्शन तर चांगले झाले होते. दिसायला देखणा, उंच, आखीव रेखीव, अरबी तोंडावळ्याचा तरुण मुलगा, शिवाय हसतमुख. त्याच्या व्यक्तिमत्वाने तो चांगलाच उठून दिसत होता. बाकीचे कुटुंबीय सुद्धा याच्यासारखेच नीटनेटके असावे अशी बेट्टी मनोमन आशा करत होती. त्यांना भेटायला बाहेर कितीतरी जण ताटकळत उभे आहेत अशी माहिती झियाने दिली. सुमारे 3 तास तेथील उकाड्यात आणि किचकिचाटात, आधी सामानासाठी आणि नंतर इन्स्पेक्टरच्या समोरच्या रांगेत उभं राहिल्यानंतर बेट्टी आणि तिच्या कुटुंबियांची एकदाची सुटका झाली. बिचारी म्हातोब एवढा वेळ हो की चू न करता नुसती उभी होती. विमानतळावरून बाहेर पडल्या पडल्या मोठाले पेहराव आणि बुरखे धारण केलेल्या 100च्या वर नातलगांच्या घोळक्याने मुडीला घेराव घातला. कोणी आनंदाने रडत होतं तर कोणी रडत होतं. त्यांना द्यायला सगळ्यांनी फुलं आणली होती. ते घेताना ह्यांचे हातही पुरे पडत नव्हते. आमे बोझोर म्हणजे मुडीची मोठी बहीण मुडीला घट्ट पकडून उभी होती. एवढी घट्ट की जणू काही त्याला कधीच परत जाऊ द्यायचं नाही. लहानपणी मुडीचे आई वडील वारल्यानंतर आमे बोझोर्गने त्याचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला आणि आता तब्बल 10-12 वर्षानंतर त्याला मायदेशी परत आलेला बघून तिचे वात्सल्य उचंबळून आले होते. मुडीने बेट्टी आणि म्हातोबची तिच्याशी ओळख करून दिल्यावर त्यांच्यावरही तिच्या प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. मग मुडीने बेट्टीची ओळख बाबाजी म्हणजेच आमे बोझोर्ग यांच्या नवऱ्याशी करून दिली, जे कधीपासून काहीही न बोलता जमिनीकडे बघत उभे होते. मग या सगळ्यांचा जथ्था पार्क केलेल्या गाड्यांकडे निघाला. एकेका गाडीत 10-10, 12-12 माणसे. मुडी, म्हातोब आणि बेट्टी हे मात्र खास पाहुणे म्हणून त्यांना पुढच्या शेवरलेट गाडीत नेऊन बसवण्यात आलं. आमे बोझोर, तिचा मोठा मुलगा हुसेन आणि तिची मुलगी झोरे यांच्यासोबत ते सर्वजण घरी जाण्यास निघाले. आजसाठी एवढंच. तुम्हाला जर काही कथा आवडत असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच पुढच्या नवीन नवीन पार्टसाठी वाट बघत राहा पुस्तकांच्या दुनियेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा आणि प्रगल्भ होत राहा.